आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरा केला जातोय. कारण भारतीय जनता पार्टीचे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि मला असं वाटतं की हा जो विजय आहे हा नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारावरती आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अतुलजी सावे साहेबांनी जे नियोजन केलेलं आहे आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्याचंच हे मला असं वाटतं फळ आहे. आणि आमच्या सगळ्यांना खूप आनंद आहे, खूप उत्साह आहे. येणाऱ्या महापालिकेचा सुद्धा हा जो आमचा पुढचा जो एक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी राहणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे आणि याचा विश्वास पण आहे. जिल्ह्यामध्ये आपली एकच सीट आलेली आहे, 6 सीटांपैकी कसं बघता याकडे? म्हणजे मला असं वाटतं की आज संपूर्ण महाराष्ट्राला जेव्हा आपण बघतो त्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने एक फार मोठा रेकॉर्ड केलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी 1 नंबरवरच त्या ठिकाणी राहणार आहे आणि हा महायुतीचा सुद्धा फार मोठा विजय आहे. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे. जिल्ह्याचा जो निकाल आहे त्याचा महानगरपालिका जिल्हा परिषदेवर काही परिणाम पडेल का? मला असं वाटतं की महाराष्ट्राचा जो निकाल आहे त्या निकालाचा संपूर्ण इम्पॅक्ट संपूर्ण जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महानगरपालिकेमध्ये राहणार आणि महायुतीला भारतीय जनता पार्टीला भरघोस असं यश मिळणार.